मुंबईत अवघ्या काही दिवसांमध्ये पावसाचं आगमन होणार आहे। त्यापूर्वी मुंबई महानगरपालिकेकडून युद्ध पातळीवर नालेसफाईचं काम सुरू आहे। एक आठवडा पालिकेचं जे नालेसफाईचं मुदत आहे ते शिल्लक आहे। त्यापूर्वी आपण पाहिलं तर आपण आहोत सध्या पवई परिसरात। पवई फिल्टर पाण्यामध्ये मिठी नदीचे आपण पाहिलं तर या ठिकाणी दृश्यामध्ये पाहायला मिळत मोठ्या प्रमाणात गाळ आणि कचरा आहे जे डेब्रिजचे ढिगारा तसंच पडलं आहे। या ठिकाणी खरं तर मिठी नदीचं जे हे गाळ होतं आणि डेब्रिज काढण्याचं काम मुंबई महानगरपालिकेकडे होतं। मात्र या ठिकाणी जसं तसं आपल्याला दृश्यामध्ये पाहायला मिळत आहे। अवघ्या एक आठवडा आहे पालिकेचं मुदत राहिलं। मात्र त्यापूर्वी आपण पाहिलं तर मनसेकडून या नालेचं पाणी करण्यात आलं। मिठी नदीचे जे आहे पाणी केली गेली आहे। आपल्यासोबत मनसेचे विभागाध्यक्ष रोहन सावंत जे आहे त्यांच्याकडून रोहनजी आज तुम्ही पाणी करत आहात, मोठ्या प्रमाणात गाळ आहे, कशा पद्धतीने एकंदरीत पाहता मिठी नदीचं? एक महिन्यापूर्वी आपल्या समक्ष आपण या ठिकाणी पुन्हा सर्वे करत आहोत। एक महिन्यापूर्वी सर्वे झालेला आहे, त्यावेळेस देखील जी परिस्थिती होती त्याच्यापेक्षाही भयानक परिस्थिती आत्ता आहे। 25 मे ही डेडलाईन दिली गेलेली आहे। 25 मेच्या पूर्वी मिठी नदीतला पूर्ण गाळ काढण्याचा महानगरपालिकेचा दावा होता आणि महानगरपालिकेला या 21,000 किलोमीटर पसरलेल्या मिठी नदीमधून जवळपास 1.5 लाख मेट्रिक टन गाळ काढणं अपेक्षित होतं। त्या प्रकारचे ठेके त्यांनी काढले होते, परंतु महानगरपालिकेचा असा दावा आहे की आज एक आठवडा बाकी आहे 25 तारीख कंप्लीट व्हायला आणि महानगरपालिकेचा दावा आहे 70-75% अधिक गाळ त्या ठिकाणी या ठिकाणी काढला गेलेला आहे। म्हणजे जवळपास 1 लाखाच्या पेक्षा अधिक गाळ काढला गेलेला असा महानगरपालिकेचा दावा आहे। तो सपशेल खोटा आहे। आपण बघत असाल या ठिकाणी की एकही या ठिकाणी गाळ काढण्याची कोणती प्रक्रिया राबवली गेली नाहीये। गाळ पूर्ण जी संरक्षक भिंत बांधलेली गेलेली आहे त्या संरक्षक भिंतीपर्यंत गाळ पोचलेला आहे। पाणी जायची वाट नाहीये। त्यामुळे येणाऱ्या पावसामुळे महानगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे या ठिकाणी मिठी नदीला पूर येणार आणि पुराच्या पाण्यामुळे निष्पाप लोकांचे बळी जाणार आहेत, त्यांच्या संपत्तीचं नुकसान होणार आहे आणि असं घडलं ते घडणारच आहे। त्याच्यासाठी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त जे या पूर्ण मोसमात एकदा देखील त्यांनी दौरा केलेला नाही, मिठी नदीचा पाहणी केलेली नाही स्वतः उतरून, त्यामुळे फक्त ऑफिसमध्ये बसून त्यांनी जे काय दावे ठोकलेले आहेत ते सपशेल खोटे आहेत, फॉल आहेत आणि अशा प्रकारे भ्रष्टाचार करणाऱ्या ठेकेदारांना, कॉन्ट्रॅक्टदारांना, लोकांचा जीव धोक्यात टाकणाऱ्या कॉन्ट्रॅक्टदारांना आणि त्यांच्या अधिकाऱ्यांना महानगरपालिकेच्या पाठराखण करण्याचं काम हे उच्च अधिकारी करत आहेत। म्हणूनच या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झाली तर महानगरपालिकेच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी मुंबई महानगरपालिकेच्या विरुद्ध आम्ही करणार आहोत। नक्कीच आपण पाहिलं तर या मिठी नदीमध्ये जे गाळ आहे मोठ्या प्रमाणात जे हे 7 दिवसात काढले गेले नाही तर मात्र या पावसामध्ये आहे तर मिठी नदीमध्ये पूर येण्याची शक्यता, आजूबाजूचे जे आपण झोपडपट्टी पाहिलं त्या ठिकाणी पाणी जाण्याची शक्यता, त्यामुळे जे संबंधित अधिकारी आणि कर्मचारी कॉन्ट्रॅक्टदार असतील त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसेकडून केली जात आहे। कॅमेरामॅन कृष्णा खापरेसोबत सत्यम सिंग, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।